दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये 18 क्रमांकाचा वृद्धाचार आपण श्रवण करणार आहोत. परश्राम वासा धर्मवार्ता करणी, अनोवासी गगना गवसनी अनुवादू. परश्राम वास यांनी आणि अनोबास यांनी धर्मवार्ता केलेली आहे आणि ते करत असताना परश्राम वासांचं जे काही बोलणं आहे वगैरे त्यावर अनोबासी गगना गवसनी अनुवादू असं त्यांनी म्हटलेलं आहे. एक वेळ परश्रामबासी धर्मवार्ता केली. एकदा परश्रामबासांनी धर्मवार्ता केलेली आहे की त्या धर्मवार्तेमध्ये मुख्यत्वे परश्रामबास काही मतं मांडत आहेत किंवा त्याची उत्तरं देत आहेत. अशी ती धर्मवार्ता सुरू आहे. धर्मवार्ता सुरू होत असताना कुणीतरी आधी प्रश्न विचारणं अपेक्षित असतं. मग कुणाची तरी शंका आहे आणि त्यामध्ये असं असू शकतं की इतर कुणाची तरी की अनोबासांचीच काहीतरी शंका असणार आणि ती शंका त्यांना विचारली आणि त्यावर त्यांनी काहीतरी निर्णय जो आहे तो सांगितलेला आहे, काहीतरी निरूपण केलेलं आहे, काही सिद्धांत सांगितले असतील, त्याला वचनाचे प्रमाण दिलेली असतील आणि मग आशाने ती धर्मवार्ता सुरू झालेली आहे. आणि धर्मवार्तेमध्ये प्रश्न करणारे व्यक्ती कसे आहेत त्यानुसार ती धर्मवार्ता खुलत असते. आणि प्रश्न करणारेच नसतील मग ती धर्मवार्ता जी आहे ती सीमित स्वरूपामध्ये होत असते. आणि जर का त्या प्रत्येक उत्तराला अजून काहीतरी प्रश्न अशा प्रकारे तो जो निर्णय असेल तो अजून बारकावे त्याचे सगळे समोर येत असतात. जशा पद्धतीने कृष्ण महाराजांनी उत्तर दिलेली आहेत. आता कृष्ण महाराजांनी उत्तर दिल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा संदेह नसलाच पाहिजे, ते उत्तर परफेक्ट आहे. परंतु तरीही जिज्ञासा करणारे अर्जुन देव असल्यामुळे तिथे त्या उत्तरातले अजून बारकावे त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. तुम्ही जर का म्हटले इथे यायचं, डोमेग्रामला जायचं तर कसं जावं लागेल, मग श्रीरामपूरपर्यंत जावं लागेल, तिथून पुढे रस्ता आहे, श्रीरामपूरच कुठे आहे, म्हणजे एक 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 असा प्रश्न त्याच्यात वाढत जातो. आणि त्याच्यामध्ये ते सांगण्यामध्ये त्याचं अजून बारकावे येत राहतात. सामान्य कोणी व्यक्ती असेल तर एक प्रश्न विचारेल, त्याचं उत्तर मिळालं आणि तिथे उत्तर मिळालं झालं. परंतु अजून जर का जिज्ञासक व्यक्ती असेल तर तो त्यातनंही अजून काहीतरी प्रश्न विचारतील. असं होता होता तो विषय जो आहे तो बारकाव्यासहित तो मांडला जात असतो. आणि तशा पद्धतीने अर्जुन देवांचे प्रश्न होते. ते म्हणतात वचनामध्ये स्वामी की त्यांच्या शंका पारुकेती, म्हणजे त्यांच्या शंका संपतच नव्हत्या, एवढ्या शंका होत्या. आता कधी कधी शंका यामुळे असतात की आपल्याला पूर्ण तो गाभा माहीत नसल्यामुळे एखाद्या ठिकाणचा पत्ता सांगताना तुम्हाला अमक टमक मग ते सगळं सांगावं लागतं. परंतु त्यांना तुम्हाला हा चौक माहिती आहे का, हा तो माहिती आहे, हा मग तिथून थोडं पुढे आलं की कसं आहे, मग त्यांना जास्त नाही सांगावं लागत. मग आधी इतकं सगळं नाही कळलं. आता आम्हाला कधी कधी काही प्रश्न लोक करतात की ज्यांची सुरुवातच नुकती झाली अभ्यासाची, ते एकदम मोठा प्रश्न विचारतात, त्याचं उत्तर पण दिले जाईल पण समजणार काहीच नाही. कारण की तेवढा आवाका आपला असला पाहिजे, तेवढं आपली व्यापकता आपल्या ज्ञानाची असली पाहिजे. आणि म्हणून असं व्हायचं की सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही संवत्सरला गेलो, गुरुजींना काही प्रश्न विचारायचे मामाजींना, ते मामाजी म्हणायचे याचं उत्तर मी 12 वर्षांनी देईन. आम्हाला काही समजायचंच नाही. आणि की आत्ता आम्हाला प्रश्न आहे, उत्तर आत्ता पाहिजे, उत्तर 12 वर्षांनी का देणार मामाजी? कारण की त्या वेळेला आम्हाला त्यांनी उत्तर दिलं जरी तरी ते आम्हाला समजणार नाही, लक्षात नाही येणार आमच्या. मग त्याच्यासाठी आमच्याकडे विशिष्ट ज्ञानाची बैठक असली पाहिजे,
विशिष्ट अभ्यास आमचा वचनार्थ आम्हाला माहिती असले पाहिजे, किंवा त्यातला जो निर्णय आहे त्या वचनाचाही निर्णय असला पाहिजे, आम्हाला तो माहिती असला पाहिजे. म्हणजे इत्यादी प्रकारे काहीतरी आमची जाणीव तिथपर्यंत असली तर मग मात्र, तसं लहान मुलांना आपण एकटं पाठवत नाही शाळेमध्ये, इथून नाही पाठवत, परंतु शाळेच्या गेटपासून मात्र त्यांना एकटं पाठवतो आपण. म्हणजे त्या क्षमतेमध्ये ते आलेले आहेत. इथून ते एकटे नाही जाऊ शकत, पण तिथून गेटच्या इथून ते एकटे जाऊ शकतात. म्हणजे त्या अनुषंगाने आम्हाला उत्तर जे मिळेल ते आमच्या ज्ञानाच्या कक्षेतलं उत्तर मिळालं तरच आम्हाला समजेल. पण ते उत्तर जर का त्याच्याही पुढच्या टप्प्यातलं असेल तर ते नाही समजणार. आणि म्हणून आम्हाला ते मामाजींचं उत्तर काही समजत नव्हतं की 12 वर्षांनी उत्तर देईल मी. मग काय व्हायचं की आमचं वचन सुरू येतं, वचनार्थ आमचं जेव्हा सुरू झाला तर त्या वचनार्थामध्ये आम्हाला लगेच त्याचं उत्तर मिळालं. लक्षात आलं, हा तो जो प्रश्न केला त्याचं उत्तर इथे मिळालं बरं का. आता वचनार्थ चालू असताना काही प्रश्न केले की मामाजी म्हणायचे मी 12 वर्षांनी उत्तर देईन. मग आम्हाला ते कळायला लागलं की ह्याचं उत्तर टीकेमध्ये मिळणार आहे, ह्याचं उत्तर निर्णयात भेटणार आहे, ह्याचं उत्तर एखाद्या लेळेत भेटेल, चर्चेमध्ये भेटेल. आणि त्या विषयामध्ये आम्ही उतरलो, लक्षण स्थळामध्ये उतरलो की लक्षण स्थळातली ती उत्तर आम्हाला तिथे भेटायची. आचारस्थळामध्ये आलो तेव्हा आचारस्थळातली काही प्रश्न होते ते तिथे मिळाले. उत्तर 12 वर्षांनी ते देणार नाहीत, उत्तर आम्हाला लगेच मिळणार आहे. आमची ज्ञानाची व्यापकता जेवढी वाढवू तेवढे आम्हाला उत्तर लगेच मिळणार आहे. आपल्याला वाटतं की उत्तर आम्हाला लगेच भेटलं पाहिजे, आत्ता भेटलं पाहिजे, परंतु तसं नाही. काही उत्तर तुम्हाला प्रश्नाची उत्तर देऊन उत्तर मिळणार आहे. काही बाबतींमध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या ज्ञानाचा आवाका तेवढा वाढवाल तेव्हा आपोआपच त्याचं उत्तर मिळणार आहे. डोमेग्राम कसं आहे दिसायला, त्याचं उत्तर कधी मिळेल? तिथे डोमेग्रामला पोहोचलं की त्याचं उत्तर कोणाला द्यायची गरज नाही, तुम्हाला दिसलं की ते उत्तर मिळालं तुम्हाला. तशा पद्धतीने काही ज्ञानाची उत्तरं जी आहेत ती सांगून सुद्धा समजत नाही, वाचून सुद्धा समजत नाही. ते तुम्हाला स्वतःला आचरणामध्ये जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा त्याचं जो काही योग्य त्याचं उत्तर आहे अनुभवजन्य ते तेव्हाच मिळेल. भिक्षेला गेल्यानंतर काय काय अनुभव येतात हे मी तुम्हाला किती सांगितले, तुम्ही किती ऐकले, किती वाचले, तरी काही त्याचा तुम्हाला तसा उपयोग नाही आहे. उपयोग आहे, परंतु जेव्हा तुम्ही स्वतः जाल तेव्हा तुमचे अनुभव वेगळे असतील. आणि तुम्हाला होणारा जो काही तिथे येणारी जी प्रतीती आहे ती प्रतीती तुमची स्वतंत्र असणार आहे आणि त्याचा अनुभव स्वतंत्र असणार आहे. म्हणजे काही उत्तर ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळत असतात आणि त्या प्रश्नाच्या उत्तराचा आपण काय केलं पाहिजे, काही प्रश्नांचं जिज्ञासा केलीच पाहिजे आणि जिज्ञासा मनामध्ये असलीच पाहिजे. परंतु सगळेच प्रश्न लगेच आम्हाला त्याची उत्तरं मिळणार नाही. काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला आत्ता मिळतात, पण त्याची प्रतीती नसल्यामुळे, त्याचा अनुभव नसल्यामुळे, तेवढा तो आवाका नसल्यामुळे आम्हाला ते लक्षात येत नाही. काहींना त्यांनी प्रश्न केले की मी उत्तर दिलं, ते म्हणतात की उत्तर म्हणजे असं दिलं ते, परंतु ते समजत नाही राहिलं काही. जसं ते रुमण्याचा दृष्टांत घेतला आम्ही त्या दिवशी, मग त्यांनी त्याच्यात विचारलं, मला विराज म्हणाला की मला रुमण्याचा दृष्टांत समजून सांगा. आणि त्या दृष्टांताला वाखाणत असताना स्वामींनी तो दृष्टांत सांगितला तर ते म्हणाले की दुधाचे गुण विशेष अनुमोदित होते, दूध किती चांगलं आहे, पौष्टिक आहे वगैरे वगैरे. मग ते तिथे एक आंधळा माणूस बसलेला आहे. आता त्याला उत्तर मिळालं बरं का, त्याला दूध कसं आहे हे माहिती नाही, दुधाची विशेषता त्याला माहिती झाली, पण दूध दिसतं कसं, ते म्हणे दूध कसं दिसतं, म्हणे पांढरं असतं म्हणे. पांढरं म्हणजे नेमकं कसं, तो आंधळा माणूस आहे, त्याला कसलं पांढरं आणि काळं रंग कळतंय. ते म्हणाले पांढरा म्हणजे आपलं बगळ्यासारखा. बगळाच कसा असतो, पण ते बगळा रुमण्यासारखा असतो, रुमणच कसं असतं. म्हणजे आता तो आंधळा माणूस आहे, तुम्ही त्याला कितीही समजून सांगा त्याला ते समजणारच नाही. तुम्ही त्याला काय सांगायचंय, तो फक्त हो हो म्हणेल. मी तुम्हाला एखादं
जी काही ठिकाण आहे, स्थान आहे, तुम्ही जे नाही केलं तर त्याचं वर्णन मी सांगू शकतो तुम्हाला. ते मंदिर असं आहे, स्थान असं आहे, तुमच्या डोळ्यापुढे काहीतरी येत राहील, परंतु जोपर्यंत प्रत्यक्ष तुम्ही बघत नाही तोपर्यंत तिथला परिसर तुमच्या काहीच लक्षात येणार नाही. ते तिथे गेल्यानंतरच लक्षात येईल. तोपर्यंत आपण एका आंधळ्याच्या भूमिकेमध्ये असतो. जोपर्यंत काही प्रश्न जे आहेत ते शाब्दिक रूपामध्ये आम्हाला कळतात, काही जे उत्तर आहेत ते आम्हाला अनुभव आल्याशिवाय ते कळणार नाहीत. भिक्षांनी सवाहूमुळ अमृतात हे शब्दात सांगितलं, परंतु प्रत्यक्ष जोपर्यंत तुम्ही भिक्षांना खात नाही तोपर्यंत त्या सवाहूफळ अमृताचं जे काही महत्व आहे, त्याचा अनुभव आहे, त्यातनं होणारे आपल्यात परिवर्तन आहेत, हे तुम्हाला कळणार नाही. म्हणून आमच्या स्वामी म्हणतात की अनुभवी जे ते निके, साखर होई जे निके का अनुभवी जे निके. साखर होण्यापेक्षा साखर अनुभवणं हे कधीही चांगलं आहे. आणि अनुभव जो आहे तो चांगला आणि वाईट दोन्ही अनुभव आपल्याला असले पाहिजे. नुसतं चांगला असलेला अनुभव नको, नुसतं सुख आयुष्य नको पाहिजे. तुम्ही जगून बघा, सुख आयुष्य 8 दिवस तुम्हाला कंटाळा येऊन जाईल एकदम. आणि आपल्या आयुष्यामध्ये दोन्ही गोष्टी पाहिजे. तसं इथे सर्व तुम्हाला ते अवगत असेल तर अजून ते उत्तर तुम्हाला समजायला सोपं जाणार आहे. आणि म्हणून त्या रुमण्याच्या दृष्टांतातील आपण जर का आंधळे आहोत, जोपर्यंत ते आंधळेपण आहे तोपर्यंत कळणार नाही. आता आंधळेपण म्हणजे अज्ञान पण म्हणतो त्याला. त्या दृष्टांतामध्ये 3 गोष्टी आहेत. एक अज्ञान आहे, एक अन्यथा ज्ञान आहे आणि एक यथार्थ ज्ञान. एकाच दृष्टांत 3 गोष्टी आलेल्या आहेत. तसं तर तो दृष्टांत अन्यथा ज्ञानावर सांगितलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की आंधळा जर आहे तर तो आत्यंतिक त्याच्याकडे नेणीव आहे. आत्यंतिक नेणीव याला अज्ञान म्हणत असतात आणि त्याच्याकडे ते अज्ञान आहे. आणि म्हणून त्यांनी तो प्रश्न केला की दूध ते कसं असतं. मग त्याच्यावर जे त्यांनी उत्तर दिलेलं आहे, ते उत्तर देणारी जी व्यक्ती आहे ती थोडंसं एक समजवण्याच्या नादात दुसरंच समजवून त्यांनी बसलेले आहेत. मग त्या ठिकाणी त्या अज्ञान व्यक्तीमध्ये अन्यथा ज्ञान निर्माण झालं. अन्यथा ज्ञान कशाला म्हणतात? आना ते आन म्हणणे. म्हणजे जे नाव आहे की जी पदार्थ त्याला ते न म्हणता त्याला दुसरंच काहीतरी नाव देणं, दुसरंच काहीतरी म्हणणं, याला अन्यथा ज्ञान असं म्हटल्या जातं. आणि ते अन्यथा ज्ञान त्याच्यात निर्माण झालं. आणि मग कुणीतरी डोळस भेटले यथार्थ ज्ञान देणारे, ते म्हणतात नाही हे माझेनी बापे सांगितले. म्हणजे त्यांनी काय केलं? दूध कसं ना पांढरं, पांढरं कसं बगळ्यासारखं, बगळा कसा रुमण्यासारखा, रुमणं कसं ना हात वाकडा करून दाखविला. रुमण्याचा जो आकार आहे त्यानुसार हात वाकडा करून त्याला दाखवलं, हात लावून बघ, हे बघ हा आकार समजला का? हो समजला. मग असं रुमणं असतं. त्याला समजून सांगायचं दूध कसं असतं आणि समजून सांगितलं रुमणं कसं असतं. म्हणजे कुठला प्रवास कुठे गेला. आपल्याला सांगणारी जी व्यक्ती असते त्यांनी सुद्धा योग्य पद्धतीने सांगितलं पाहिजे, योग्य पद्धतीने आपल्यालाही समजलं पाहिजे, अन्यथा नको त्याच्यामध्ये. आता मी सांगत असतो की विशेष म्हणजे देव नाही असं मी सांगतो, असं मी नाही सांगत, ते चक्रधर स्वामी सांगतात देव पाषाणाचा नव्हे वगैरे. आता माझं चांगलं ऐकणार आहे बरं का, म्हणजे असं नाही की विरोधक आहे असं नाही. चांगलं ऐकणारी व्यक्ती त्यांनी सांगितलं, दादानी सांगितलं विशेष करायचे नाही. म्हटलं कधी सांगितलं, कुठे सांगितलं? आमचे स्वामी जर का सांगतात ओटे गोटे वंदन करा, तर मी कोण आहे सांगणार की विशेष करू नका सांगणार वगैरे वगैरे. मी सांगितलं की उपहार जो आहे तो विशेषांना दाखवायचा आणि तो देवाला दाखवायचा आहे आणि तो पवित्र करून घ्यायचा आणि उपहार दाखवायचाच आहे. ते कुणीतरी ऐकलं, ते माझे चांगलं ऐकणारे लोक बरं का, ते म्हणाले की दादा म्हणाले की उपहार नाही दाखवायचा. म्हणजे मी सांगतो काय ते लोक घेतात काय, म्हणजे कुठे प्रवास जातो. म्हणजे कधी कधी आपण सांगतो योग्य प्रकारे, परंतु ऐकणारा व्यक्ती त्याच्यातनं अन्यथा घेऊ शकतो बरं का. म्हणून हे जे संवेदनशील विषय आहेत, मी एखाद्याने प्रश्न केलं त्याचं उत्तर देता मी 4 वेळा उत्तर देतो ना का त्यांना, असं जाग करून. समजलं का उत्तर मी काय बोललो ते? मग त्यांना हो हो बाबा समजलं.
म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वर आम्हाला त्याचं उत्तर देतात देखील, पण आम्हाला ते उत्तर समजलं पण पाहिजे. आमच्या स्वामींनी असं काही गोष्ट नाही की जी राहून गेलेली आहे. प्रवासात आपण निघतो मग म्हणतो हे राहून गेलं ते राहून गेलं. आमच्या स्वामींचं असं काही झालं नाहीये की आम्ही घाईघाईत उत्तर दिशेला निघून गेलो आणि हे वचन सांगायला राहिलं ते वचन सांगायला राहिलं. सगळं देवाने सांगून मगच आमचे स्वामी गेलेले आहेत. स्वामींनी सर्व काही सांगून ठेवलेलं आहे. प्रत्येक बारकावे त्या वचनामध्ये आम्हाला मिळत असतात. आणि अशा पद्धतीने ते जी उत्तर दिले की देव पाषाणाचा नव्हे सांगून गेले देव. मग आम्ही पाषाणाला देव का मानतोय? पाषाण हे साधन आहे. साध्य वेगळं आणि साधन वेगळं. परमेश्वर अवतार सुद्धा साधनच आहेत, साध्य नाही. कैवल्यदाता हा, मोक्षदाता हा, ऐसी ज्ञानी आसी प्रतिती. हे अवतार कोण आहे? कैवल्य नाही आहे, मोक्ष नाही आहे. कैवल्याचे आणि मोक्षाचे दाते आहेत असं उद्धरण प्रकरणामध्ये आलेलं आहे. महानुभाव पंत वचनच वाचत नसल्यामुळे त्यांना त्याची उत्तरच मिळत नाहीत. मी सांगितलं मायापूर म्हणजे परमेश्वर नाही. मायापुरा भितरांत जे स्वरूप आहे ते परमेश्वर आहे. म्हणून आमचे स्वामी बाई हे बर्वे नवे भितरी असे ते बर्वे. पण हा विषय कधी कळेल? हा जेव्हा तुम्ही उद्धरण प्रकरण अभ्यासाल त्याच्या सुरुवातीला हे आहे सगळं की मायापूर धारी होती, मायापुराचं धारण करतात, मायापुराचा त्याग करतात. कुणी केला? चक्रपाणी महाराजांनी त्याग केला. मायापूर तिथेच राहून गेलं, स्वरूप निघून गेलं. आता त्या मायापुराला परमेश्वर म्हणता येईल का? नाही. मायापुरा भितरांत जे स्वरूप आहे त्याला परमेश्वर म्हटलं जातं. हे कधी कळेल आपल्याला? जेव्हा तुम्ही त्या वचनांचं विश्लेषण या पारायणातनं आपण जेव्हा बाहेर येऊ, ते मंगल काळ अवसरकाळ ह्याच्यातनं बाहेर या. आमच्यासाठी मंगल काळ हाच आहे की त्या दिवशी आमचे एवढे वचन पाठ झाले, त्या दिवशी ही लीळा आम्ही स्मरण करू शकलो, त्या दिवशी आम्हाला गहिवरून आलं ती लीळा वाचताना, हा आमच्यासाठी मंगल काळ आहे. त्या दिवशी आम्हाला या वचनाचा अर्थ कळाला, त्या दिवशी आम्हाला थोडं का होईना त्या वचनाचं आचरण करता आलं, तो आमच्यासाठी मंगल काळ आहे. ज्या दिवशी तुमचं स्मरण झालं नाही तो दिवस मंगल काळ नाही. आणि एखादा दिवस आमोशाचा आहे परंतु स्मरण मात्र तुमचं उत्तम घडलेलं आहे, तुमच्यासाठी तो मंगल काळ आहे. त्या दिवशी तुमचं पैशाचं आर्थिक नुकसान झालेलं आहे परंतु तुम्हाला सेवादास्य घडलं, तो तुमच्यासाठी मंगल दिवस आहे, मंगल काळ आहे. हे लक्षात घ्या. मंगल काळ म्हणायचं कशाला? खूप काही धूर केला, आरत्या पेटवल्या म्हणजे तो मंगल काळ होत नाही. मंगल काळ ज्या दिवशी तुमची योग्यता वाढते ज्या क्रियेने, त्याला मंगल काळ असं म्हटलं जातं. म्हणून ते म्हणतात कवणी एकी अवसरी, म्हणजे विलक्षण पूजा अवसरी, म्हणजे नेहमीचा पूजा अवसर नाही, विलक्षण, वेगळा. वेगळा का? तर त्या दिवशी परमेश्वराची प्रवृत्ती वेगळी आहे. थोर नासाच्या हेतू, नित्य नरकाची चाल असेल, त्या संदर्भातला काही अनधिकार असेल तो नाचणे, थोर योग्यता होण्याचा जो देवाची प्रवृत्ती असते आणि त्यानुसार काहीतरी क्रिया घडतात त्याला विलक्षण पूजा अवसर म्हणतात. म्हणजे जसा तसा तो मंगल काळ जो आहे तो आहे. आमचे स्वामी निरूपण करतात तो मंगल काळ आहे. निरूपण करण्याची प्रवृत्ती आहे. वानरेश अजूनही आले नाहीत, हा मंगल काळ आहे. आमचे स्वामी धावविती पवविती झुंजविती यापरी एके कर्मे नासती, हा मंगल काळ आहे. आमच्यातले दोष नासून आमची योग्यता वाढण्याची जी क्रिया आहे त्याला मंगल काळ असं म्हटलं जातं. म्हणून कुठल्याही क्रियेला लगेच तुम्ही सोबतीची क्रिया केली त्याला मंगल काळ नाव दिलं असं नाही. प्राणिया येता जळता जावे तर निवावे ते काय? ज्या क्रियेमध्ये तुम्ही निवता, शांत होता, ती क्रिया मंगल काळ आहे. ज्या क्रियेमध्ये आपली चिडचिड सुरू आहे, राग आहे, नेमकं असं असतं की आपल्याकडे जर का मोठा कार्यक्रम ठेवला तर त्याच्यामध्ये चिडचिड, राग राग, आमकं टमकं, ह्याचं मन दुखव त्यांचं मन दुखव, हे सगळं चालू राहतं त्याच्यामध्ये. आणि ज्यांनी तो मोठा अवसर घेतलाय त्यांना विचार, त्यांची स्वस्थता बघा तुम्ही, तो माणूस स्वस्थ नसतोच. त्याची धावपळ म्हणजे इतकं तो सात्विक असला पाहिजे, त्याला त्या क्रियेचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे, तर तो मंगल काळ आहे. आणि इत्यादी अर्थ आम्हाला कधी कळतील? जेव्हा त्या अनुभवातनं आम्ही जाऊ त्यावेळेला ते कळतील. म्हणजे अशा प्रकारे
स्मरणातला आनंद कसा आहे तो स्मरण केल्याशिवाय तुम्हाला कधीच कळणार नाही. तो मी किती निरूपण केला तरी त्याचा उपयोग नाही. तो तुम्ही जेव्हा स्मरणाला बसाल, स्मरणामध्ये तुम्ही सहभागी व्हाल, स्मरण तुमच्यामध्ये येईल, तुम्ही स्मरणात जाल आणि या योगाने परमेश्वर जोपर्यंत आपल्या हृदयगाम्य आपण करत नाही तोपर्यंत तुम्हाला स्मरणाचा आनंद येत नाही. आपण रोज फक्त गाठी फिरवत असतो 2 तास 3 तास. स्मरण झालं पाहिजे. आपण गाठी करतो. कोणाला विचारा, तुम्ही सकाळी काय करता? आम्ही गाठी करतो. आम्हाला काय करायचंय? आमचं उत्तरच चुकतं. तुम्ही जे करता तेच तुम्ही म्हटलं पाहिजे. स्वामींना भटोवास विचारतात की आपण भिक्षेला गेल्यानंतर काय म्हणायचं? कोण म्हणतं काय, कोण म्हणतं काय? स्वामी म्हणतात आपण जे मागायला गेलो तेच म्हणायचं, भिक्षा असंच म्हणायचं. तसं जे आम्ही क्रिया करतो आहोत त्याच क्रियेचा उल्लेख झाला पाहिजे. आम्ही स्मरण करतोय, तुमच्या शब्दांमध्ये बोलण्यामध्ये त्या शब्दाचा प्रयोग झाला पाहिजे. तसं मी अलीकडे सांगतो की तुम्ही उपहार दाखवता, उपहाराला शब्द लीळा चरित्रामध्ये आलेला आहे की दृष्टपूत करीती. आम्हाला उपहार दाखवायचा नाही. परत लक्षात घ्या मी काय बोलतो. आम्हाला जे अन्न आम्ही खातो ते पवित्र करून घ्यायचं. ते पवित्र कसं होतं? तुम्ही असं गोल गोल संकल्प सोडल्याने पवित्र होत नाही, घास मोडल्याने पवित्र होत नसतं. जोपर्यंत श्री चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार त्या अन्नाचं अवलोकन करत नाही तोपर्यंत ते अन्न पवित्र होत नाही. मग आम्हाला काय करायचंय? अन्न पवित्र करून घेण्याची क्रिया आहे बरं का, ती देवाला खाऊ घालण्याची क्रिया नाही. मग त्याला म्हणतात दृष्टपूत करणे. आमचे सर्व भक्त मंडळी स्वामींचे ते रोज भिक्षा आणले की जोडी समोर धरतात स्वामींच्या. आमचे स्वामी कृपा दृष्टीने अवलोकन करतात. डांगरेशाच्या लेळीमध्ये आपण बघितलं ते प्रसाद केल्याशिवाय जेवले नाहीत आणि ते पवित्र झालं आणि मग भोजन करतात सगळे. तसं तुम्ही आम्ही सुद्धा आता देवाला तुम्हाला विनंती करावी लागेल की देवा हे आपण जिथे कुठे असाल मनुष्य वेशानुरूप तिथून कृपा दृष्टीने अवलोकन करून हे पदार्थ अपवित्राचे पवित्र करून आपला उच्चिष्ट प्रसाद मला आपण द्या. आपण जे क्रिया करतोय ती दृष्टपूत आहे. दृष्टीने कृपा दृष्टीने पूत म्हणजे पवित्र करण्याची ती क्रिया आहे. म्हणून मी अलीकडे सांगतो असं नका म्हणू की उपहार दाखवा, उपहार दाखवला का पेक्षा हे भोजन दृष्टपूत करून घ्या. त्या शब्दांमध्ये ती क्रिया तुम्हाला लगेच लक्षात. दृष्टपूत म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच कुठेतरी मनामध्ये जाणवणार की चक्रधर स्वामींना आपण विनंती करतोय आणि स्वामी तिथून अवलोकन करतात. ही प्रक्रिया तुमच्या डोळ्यासमोर येईल. म्हणून जे करत आहात ते शब्द बोलला तर अजून त्या क्रियेच्या जवळ आपण जात असतो. आता हे कधी अनुभव असेल बरं आपल्याला? हे जेव्हा त्या क्रियेमध्ये उतरू. तुम्ही जोपर्यंत गाठी कराल तोपर्यंत तुम्हाला आनंद येणार नाही. तुम्ही जेव्हा स्मरण म्हणाल त्याला तेव्हा त्या शब्दाच्या जवळ गेले आणि त्या शब्दातलं गांभीर्य तुम्हाला कळणार आहे आणि त्या शब्दातला जो अर्थ आहे तोच तुम्ही तुमच्या क्रियेमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणार आहात. कारण की तुम्ही बोलत ते जे आहात तीच क्रिया तुमच्याकडनं घडणं तुम्हाला स्वतःला अपेक्षित राहणार आहे. तुम्ही म्हटले की आम्ही गोड बनवलेला आहे पदार्थ त्याच्यात साखरच नाही टाकली. त्याला गोड म्हटलं की त्याच्यात साखर नाही तर गूळ हे तुम्हाला टाकावं लागणार. तुम्ही म्हटले आम्ही चहा बनवली मग त्याच्यात चहामध्ये साखर टाकलीच पाहिजे असं काय नाही. पण आम्ही गोड चहा म्हटल्यानंतर काय होणार की त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ हे अपेक्षित आलेलंच आहे. तसं तसं ते शब्द म्हणावे लागतील आणि मग तुम्हाला तो आनंद येईल आणि तो अनुभवाशी येणार नाही. आपला विषय सुरू आहे की काही उत्तर तुम्हाला शब्दातनं मिळतील, काही इतरांच्या देखोवेखी ते मिळतील आणि काही जे तुम्ही स्वतः ते अनुभवल्याशिवाय तुम्हाला ते उत्तर मिळणार नाही. साखर अनुभवीची ते निके म्हणजे काय? ईश्वर प्राप्तीचा आनंद काय आहे? मी कितीही काथ्यापोट केलं तरी तुम्हाला काही समजणार नाही. तुम्हाला त्या आनंदात गेल्यानंतरच कळेल की तो आनंद म्हणजे नेमका आहे काय. इथे आपण किती त्रयंशाबद्दल बोललो तरी काय कळणार आहे आपल्याला? फक्त शब्द कळतील, पाठांतर होईल, परंतु वास्तविक तो विषय समजणं हा खूप अवघड आहे. तो अनुभवणं मात्र सोपं आहे. म्हणून तिथे आपण जाऊ. अजून एक लीळा येते ज्याच्यामध्ये आमच्या स्वामींनी भाजी बनवली. कसली भाजी?
चाकवताची भाजी. मी अनेकांना हे करतो की ते लिळेत जसं स्वामींनी बनवली ती भाजी तशी घरी एकदा बनवून बघा कशी बनते. तर त्या लिळेच्या शेवटी त्यांनी जे म्हटलं ते भाजीची चव कोणाला कळेल, ते ज्यांनी ती भाजी खाल्ली स्वतः तिथे प्रत्यक्ष होते तेच या भाजीची चव जाणतात बरं का. तुम्ही आम्ही किती काही त्या भाजीचं किती वर्णन करा त्याची चव आम्हाला येणार नाही. स्वामींची जी काही बनवलेलं आहे त्या भाजीची चव त्याची जाणते. म्हणजे अनुभवजन्य, म्हणजे आता त्या ठिकाणी अनुभवातनं ते उत्तर मिळणार आहे. अशा प्रकारे आम्हाला उत्तर भेटण्याचे विविध माध्यम आहेत आणि त्याच माध्यमातनं ते उत्तर घेतले गेलं पाहिजे. जे शब्दातनं उत्तर मिळतं ते शब्दातनंच घेतलं पाहिजे. जे बघितल्यानंतर आपल्याला मिळतं उत्तर, दुसऱ्यांच्या क्रिया बघून ते उत्तर मिळतं, त्यातनं ते उत्तर घ्यावं. आणि काही उत्तर आपल्या क्रियेतनं मिळणार आहे. आपण जेव्हा ती क्रिया करू तेव्हा ते उत्तर त्याच्यातनं घ्यायचं आहे, तर त्याचा तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. आणि म्हणून ही जी धर्मवार्ता आहे ही अत्यंत महत्वाची आहे. परशुराम बास विद्वान आहे, अनुबास विद्वान आहेत आणि ते त्यांना त्यांचे साधन साध्य सगळं कळालेलं आहे. यांनी काही चर्चा करायची गरज नाही एक प्रकारे. परंतु चर्चा ही इतकी महत्वाची आहे आणि स्वामींचं वचन आहे अन्यवार्तेपासी, काय कसं वचन आहे, अन्यवार्तेपासी निद्राचा वरी निद्रा कीजे बरे अन्य वार्ता नाही. मला खूप चांगलं वचन आहे वाटतं. देवानी झोपायला सांगितलं, आराम करा. एकीकडे स्वामी म्हणतात धायतव खायचे पाहिजे निजेचे असं नाही, आणि एकीकडे या वर्षात स्वामी पाहिजे तर झोप घ्या, आराम करा, पण अन्यवार्ता करू नका. आणि आम्हाला प्रिय काय आहे, धर्मवार्ता प्रसंगी आम्हाला निद्रा प्रिय आहे, झोप. परंतु अन्यवार्ता प्रसंगी आम्हाला झोप प्रिय नाही. झोपेतनं गुंगी आलेला माणूस सुद्धा डोळे लागतायत आणि अन्यवार्ता सुरू झाली तो उठून बसतो तो. म्हणजे मी याचा अभ्यास केला, स्वामींनी असं वचन का म्हटलं की झोपा त्याच्यापेक्षा. म्हणून अन्यवार्ता चालू असेल तर आपल्याला झोपच येत नाही. आणि अन्यवार्ता प्रसंगी तुम्ही झोपलात ना तर त्या वचनाचं पालन होईल. थोडीशी योग्यता लागेल की अन्यवार्ता सहभागी न होता आम्ही झोपलो आहोत, झोप घेतली चांगली, त्याची पण योग्यता लागेल. परंतु स्वामींनी विचारपूर्वकच ते वचन म्हटलेलं आहे. जीव अन्यवार्ता करत बस रात्रभर, परंतु तिथे तो झोप घेणार नाही. इत्यादी प्रकारे धर्मवार्ता जी आहे ही विद्वान मंडळी आहेत तरी सुद्धा हे धर्मवार्ता घडवून आणतात, धर्मवार्ता करतात. का? कारण की ते आचरण करत आहेत. आचरण करताना काही शंका निर्माण होत असतात. जो व्यक्ती आचरण करतो त्याच व्यक्तीला शंका निर्माण होतात. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती अभ्यास करतो त्याला शंका निर्माण होतात, त्याला त्या अभ्यासाच्या पुरत्या त्या शंका असतात. आणि एखादी व्यक्ती त्या अभ्यासाचं जेव्हा आचरण करतो तेव्हा त्याच्या शंका वेगळ्या असतात. म्हणजे त्याच्यातनं त्याला त्या आचरणाच्या संबंधित काही अडथळे आहेत त्याच्या शंका निर्माण होतील की बाबा आपण भिक्षा तर मागावी, परंतु हे नपाळत्यामध्ये नवरात्रीचे नपाळते असतात मग तेव्हा कसं करायचं, तेव्हा भिक्षेला जायचं की नाही जायचं हे कधी प्रश्न निर्माण होईल. आपण घरीच असू तर आपल्याला प्रश्न निर्माण होण्याचं कारण नाही आहे, हे तेव्हा ते निर्माण होत असतात. म्हणून या आचरणाच्या माध्यमातून काही शंका निर्माण होतात, काही धर्म चिंतन करताना काही प्रश्न निर्माण होतात. आता जसं आहे की मला आज जी स्मृती सांगायची आहे ती स्मृती मी अनेकदा वाचून काढली, मला माहिती आहे, पण आज तुम्हाला सांगायची आहे मला. आणि मग जेव्हा मी वाचतो तेव्हा मला त्याच्यातले काही शंका नव्याने निर्माण होतात, कारण की तुम्हाला समजावून सांगायचंय. काही काही गोष्टी आपल्याला समजण्यापुरते जे असतील तर आपल्याला त्याच्यातनं शंका निर्माण होत नाहीत, आणि त्याच गोष्टी आपल्या दुसऱ्यांना समजून सांगायच्या असतील तर काही प्रश्न आपले निर्माण होतात. मग त्या वेळेला म्हणजे माझ्या हे लक्षात आलं की स्वतःला शिकताना ज्या शंका निर्माण होत नाहीत, परंतु त्याच लिळेच्या संबंधित दुसऱ्यांना शिकवायचं असेल तर मात्र काही शंका निर्माण होतात. आपोआपच चिंतनातनं काही शंका येतात, संदेह निर्माण होतात. काही धर्मवार्ता आपण केल्याने शंका निर्माण होतात, काही वेळा धर्मवार्ता ऐकल्याने शंका निर्माण होतात.
तुम्ही ऐकता 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 तुम्हाला काही शंका निर्माण होत असतात. अशा प्रकारे हे जी काही मंडळी आहेत, केशराज बाद झाले, पंडित बाद झाले वगैरे, यांच्या बाबतीमध्ये आचार्य म्हणतात ह्यांच्याशी धर्मवार्ता केल्याने माझं शास्त्र उजळतं. म्हणजे धर्मवार्ता का करावी? जरी भटोबास विद्वान आहे तरी धर्मवार्ता करतात का? त्याच्यामुळे शास्त्र उजळतं, अंतःकरण उजळतं. सतत आपल्याला ईश्वराचा जो काही सहवास आहे, सन्निधान आहे, ते लाभत राहतं. धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान सांगितलेलं आहे. देवाला आपल्या जवळ बोलवण्यासाठी काहीच करायची गरज नाही, 1 रुपया खर्च करायची गरज नाही आपल्याला. फक्त धर्मवार्ता करा, तव सर्वत्र अवस्थान. जिथे जिथे धर्मवार्ता कराल तिथे तिथे सर्वत्र हा शब्द बघा. आमच्या ठिकाणी देव येतात, आमच्या ठिकाणी येत नाही. नाही, धर्मवार्ता तुम्ही करत असाल तर तिथे परमेश्वराची उपस्थिती असते, कृपा दृष्टी प्रसन्नता त्या ठिकाणी असते. आणि म्हणून इथे धर्मवार्ता आम्हाला स्मृतीस्थळामध्ये तर दिसतेच, पण लीळाचरित्रामध्ये दिसते. एकदा आमचे स्वामी उपगूढ झाला, दुपारची वामकुक्षी स्वामींची झाली, उंच मठात गेले तर काय सुरू होतं तिथे? अन्यवार्ता सुरू होते. आमचे स्वामी नाराज झाले, निघून आले. बाईसांना सांगितलं, भक्त मंडळींना पण कळालं. ते पण आपले स्वामींच्या समोर येऊन बसले, दंडवत केला आणि खाली मान घालून, का स्वामी आता आपण चूक केलेली आहे लक्षात आलं त्यांच्या. आणि मग स्वामींनी त्यांना शिक्षापन पण केलं आणि निरोपण पण केलं. आणि दुसऱ्या दिवशी मात्र स्वामी जेव्हा गेले तेव्हा तिथे धर्मवार्ता सुरू होती. इतकी धर्मवार्ता सुरू होती की स्वामी आलेल्याकडे लक्ष नाही त्यांचं, स्वामींना दंडवत नाही, काही नाही. स्वामी म्हणतात, हे तुम्हा विषयत्वेची लागून ठाकले मा. काही लोक एवढी चर्चा करतात, एवढी चर्चा करतात, आपण म्हणतो भरपूर ज्ञानी आहेत बरं का ते, पण त्या ज्ञानाचं आचरण पण झालं पाहिजे. तुम्ही भरपूर स्वयंपाक बनवता, नुसतं स्वयंपाकच बनवता का? ना, तो स्वयंपाक वाढतो पण, आपण खातो पण. तसं ज्ञान अर्जनही भरपूर झालं पाहिजे, आचरणही त्या तोडीचं कुठेतरी झालं पाहिजे. मग तिथे स्वामी त्यांना ते निरूपण करतात वगैरे सगळं काही. आणि मग विचारतात, समजलं का? समजलंच नाही. समजणं ही प्रक्रिया एक वेगळी आहे. मग परत निरूपण करतात, समजलं का? हो समजलं. म्हणा बरं, सांगा बरं काय समजलं. ते सांगतात, स्वामी तर तुम्हाला समजलंय पण तुम्हाला सांगता येत नाही. मग परत स्वामी निरूपण करतात आणि आता म्हणा. मग ते म्हणतात हो. मग ते सांगतात, स्वामी आता तुम्हाला समजलं पण आणि तुम्ही सांगूही शकता. खूपशा गोष्टी आपल्याला समजत नाही, समजले तर सांगताही येत नाही. आपल्याला समजलं पाहिजे आणि सांगताही आलं पाहिजे आणि आचरता सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे तिथे सुद्धा धर्मवार्ता होते. आचार्य भट्टोबासाना स्वामी रात्रभर कधी कधी निरूपण करतात आणि आचार्य म्हणतात, जी जी पाहाले जी सकाळ झाली निरूपण ऐकता ऐकतं. म्हणजे या ठिकाणी धर्मवार्तेला इतकं महत्व आहे की आमच्या बाईचा सुद्धा जर का कुठून बाहेरून आल्या, निरूपण संपलेलं असेल तर ते विचारतात, देवा आज काय धर्मवार्ता झाली? बाईसांना धर्मवार्तेशी काही घेणं तसं नाही. त्यांनी धर्मवार्ता ऐकली तरी चालतंय, कारण की प्रेमी आहे, भक्त आहे, त्यांची बैसल्याची चरितार्थ होय. परंतु नुसतंच बसून नाही होणार, त्या बसण्यामध्ये सुद्धा देवाचं सेवादास्य आहे, देवाची प्रसन्नता प्राप्त होईल. अशा प्रकारच्या क्रिया त्यांना कराव्या लागतात. आणि बाईसांना सुद्धा ज्ञानाची, धर्मवार्तेची आवड आहे बरं का. आपण म्हणतो की आम्हाला काही समजत नाही. तुम्ही निरूपणाला काय येत नाही? आम्हाला काही समजतच नाही म्हणून आम्ही येत नाही. की त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ते समजलं नाही समजलं, तुमच्या उपयोगाचं जरी नसेल, आमचे स्वामी सांगतात, घेईजे घोकीजे काळे करून तुम्हा उपयोगाला जाणार आहे. एखादा नंबर आपण का ठेवतो? हे कधीतरी उपयोगी येणार आहे भविष्य काळामध्ये. आणि जेव्हा तो वेळ येते तेव्हा लक्षात येतं त्यांचा नंबर आहे बरं का आपल्याकडे. तसं ते वचनं तुम्हाला धर्मवार्तेतनं जास्त कळतात. आता हे मी निरूपण करतो 1 तास, त्याच्याही पेक्षा निरूपणानंतर जी चर्चा होते आपली, प्रश्न उत्तर होतात, त्याच्यात तुम्हाला जास्त ज्ञान कळतं, त्याच्यात तुम्हाला जास्त लक्षात येतं निरूपणापेक्षा नुसतं. आणि म्हणून इथे धर्मवार्ता जी आहे ती महानुभाव पंथामध्ये धर्मवार्तेला अतिशय महत्व आहे. मार्गामध्ये पोथी झाल्यानंतर त्याची चिंतनी असते परत. का? पोथीत तर ऐकलं, मोठ्या बाबांकडनं ऐकलं, परत चिंतनी घ्यायची काय गरज आहे ना? चिंतनीमध्ये अजून तो विषय कळतो. पोथीत काही प्रश्न करता येत नाही,
ते चिंतनीमध्ये आपल्याला सुचतात आणि तिथे प्रश्न मांडल्या जातात आणि ते समजावून सांगितले गेल्यानंतर अजून तो विषय कळतो. अशा पद्धतीने स्वामींच्या काळापासून ही धर्मवार्ता सुरू आहे आणि स्वामी सुद्धा धर्मवार्तेला प्राधान्य देतात. इतर काही गोष्टी बोलण्यापेक्षा धर्मवार्ता बोला हे स्वामींनी आम्हाला विहित केलेलं आहे. धर्मवार्ता तुम्ही नाही जरी केली पण धर्मवार्तेत नुसतं येऊन जरी बसलात तरी तुमचा तेवढा कालावधी हा कर्म जे तुम्ही कर्मराटीचे प्रपंचातले करणार आहे त्याच्यापासून तुम्ही अलिप्त राहता. एक तास तेवढं कमीत कमी आपला धर्मवार्ता श्रवणामध्ये जातो. धर्मवार्ता काहीच कळाली नाही, नुसती श्रवण जरी केली तरी त्याचा सुद्धा लाभ आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी भट्टोबासांच्या काळात सुद्धा ती धर्मवार्ता होते आहे आणि इथे वृद्धाचारामध्ये पण आपण बघतोय ती धर्मवार्ता होते आणि ती धर्मवार्ता आज गायकपर्यंत ती सुरूच आहे. आता ह्या क्षणाला सुद्धा महानुभाव पंथामध्ये कितीतरी ठिकाणी धर्मवार्ता सुरू असणार आहे. कितीतरी लोकांची चर्चा या क्षणाला सुरू असणार आहे, आपल्याला माहिती नाही. आणि त्या प्रत्येक धर्मवार्ते प्रसंगी आमच्या स्वामींची कृपा दृष्टी साह्य प्रसन्नता त्या जीवांवर त्या ठिकाणी कार्यरूप होत असते आणि त्या माध्यमातूनच आम्हाला शंकेचं उत्तर मिळतं. ज्या शंका तुम्हाला घरी वाचून कळायला नाहीत, पोथीमध्ये ऐकून सुद्धा कळायला नाहीत, त्या धर्मवार्तेत का कळतात? कारण की त्यावेळेला तुमची योग्यताही वाढलेली असते, धर्मवार्तेत सहभागी झाल्यामुळे अजून उजळताही वाढते आणि तिथे परमेश्वराची प्रसन्नता कृपा दृष्टी असल्यामुळे तो विषय तुम्हाला धर्मवार्तेमध्ये कळायला सोपा जातो. म्हणून धर्मवार्ता घडवून आणा आपल्या घरी. इतर काही उपार वगैरे करण्यापेक्षा धर्मवार्ता घडून आणा. तुम्ही हे करा की आमच्याकडे सगळ्यांनी या, एका दिवशी चर्चा आपण करूया, लीळा ऐकूया, स्मरण करूया. घरामध्येही धर्मवार्ता घडून आणा. स्मरण करणे ही सुद्धा एक धर्मवार्ताच आहे. तुम्ही ती आतमध्ये जी लीळा आठवता तुमच्या अंतःकरणामध्ये, म्हणजे तुम्ही धर्मचर्चाच तुमची चालू असते स्वतःची. आणि तेच जर का तुम्ही अजून 2 लोकांशी बोललात तर तुमच्या घरामध्ये तो विधी जो वाढतो, धर्मवार्तेचा स्मरण विधीचा, तो वाढतो आणि त्या ठिकाणी जर का ईश्वराचं अधिष्ठान होत असेल तर ते आपल्या घरामध्ये होत असतं. आणि म्हणून धर्मवार्तेचे अवसर जे ते निश्चित आपल्या घरामध्ये वारंवार झाले पाहिजेत. या अनुषंगाने हा धर्मवार्तेचा जो विषय आहे की परशुरामबास जे आहेत ते धर्मवार्ता केली आणि ते अवघी परिसोनी अवघी, म्हणजे ते काय काय बोललेले आहेत त्या प्रत्येक वाक्याचा बारकावा, त्या शब्दाचा बारकावा त्यांनी लक्षात घेतलेला आहे. आमचे माहीम भट्ट होते, स्वामी फक्त एकाच वाक्यात उत्तर देत होते त्यांना. माहीम भट्टांना त्यातले बारकावे सगळे ते समजून घ्यायचे. भट्टोबासांचं तसंच, महादाईसांचं तसंच. अवघी परिसोनी म्हणजे तुम्हाला कुठलंही वचन किंवा सारोळा ऐकत असताना लगेच प्रश्न नाही झाला पाहिजे, त्याचा पूर्ण आवाका तुमच्या लक्षात आला पाहिजे. म्हणून वचनाचे सारोळे बनवलेले आहेत. एका वचनात ते उत्तर मिळणार नाही, दुसऱ्या वचनात मिळेल. स्वामी म्हणतात हे देखील तैसे आठवी जे. आम्ही म्हणू आम्ही तर देवाला बघितलंच नाही, मग कसं काय आठवायचं? किंवा आठवण्याची पद्धत कशी आहे ना, नाम लीळा मूर्ती चेष्टा पुढच्या वचनामध्ये ते येतं. म्हणजे ते टप्प्याटप्प्याने ते विषय मांडलेले आहेत. तो पूर्ण वचन सारोळा, स्मरण सारोळा तुम्ही ऐकल्याशिवाय स्मरणाची बैठक नेमकी काय आहे तुम्हाला कळणार नाही. म्हणून इथे ते अवघी परिसोनी पूर्ण चर्चा त्यांनी लक्षात घेतली की काय काय म्हटलेलं आहे, काय काय मांडलेलं आहे. जे काही आपण ऐकलं नाही असे सुद्धा सिद्धांत त्यांनी मांडले. त्याला कुठल्या वचनाचा आधार आहे, कुठल्या लीळेचा आधार आहे, ते सर्व परिपक्वपणे तो जो काही अर्थ आहे तो त्यांच्या लक्षात आलेला आहे. आणि मग ते म्हणतात परशुरामाचे बोलणे गगना गवसनी. परशुरामाबासांचं बोलणं म्हणजे गगनाला गवसणी. तुमच्या आमच्यासाठी अथांग काय आहे? 2 गोष्टी आहेत, म्हणजे दृष्टपर याच्यामध्ये एक समुद्र आहे आणि एक आकाश आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठं काय दिसतं तुम्हाला? समुद्र की आकाश? आकाश. आकाश समुद्रालाही व्यापून आहे, इतकं आहे ते आकाश. आणि या सर्वाला कोणी व्यापलेलं आहे? परमेश्वराने व्यापले. जसे तसे व्यापक परमेश्वर आहे. परंतु आमच्यासाठी दृष्टपर काय आहे?
आकाश आमच्यासाठी मोठं आहे आणि आकाशापर्यंत जाणं हे सर्वांना काही शक्य नाही. परंतु परशुरामाबासांचं बोलणं कसं आहे, आकाशाला गगनाला गवसणी घालणार आहे, तिथपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे त्यांचं धर्मवार्ता ऐकायला आपल्याला सुद्धा त्या स्तराला जावं लागतं बरं का. ते म्हटलेलं आहे की बोलणाऱ्याच्या स्तराचं ऐकणारा पाहिजे तर ते बोलणं कळतं. लहान मुलांना तुमचं बोलणं कळत नाही. संस्कृत भाषेत तुम्ही जर का बोला, शुद्ध मराठीत बोलाल, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं, त्याच्या एवढं व्हावं लागतं, खाली बसावं लागतं, त्याच्या उंची एवढं पहिले तुम्ही होता आणि त्याच्यासारखंच बोबडं तुम्ही बोलता तर त्याला कळतं. त्याला वॉटर, ड्रिंकिंग वॉटर नाही कळत, त्याला मम्मम म्हटलं तर त्याला कळतं. म्हणजे त्या लेवल, ती जी काही स्तर आहे, एक तर ऐकणाऱ्यांनी सांगणाऱ्यांनी ऐकणाऱ्याच्या स्तराला येऊन सांगावं किंवा ऐकणाऱ्यांनी सांगणाऱ्याच्या स्तराला जाऊन ते ऐकावं, तेव्हा त्या विषयाची व्यापकता कळते. कधी कधी असं व्हायचं की मामाजी एखादं उत्तर द्यायतात पण आम्हाला त्याचा आवाजच कळत नाही की असं कसं काय, पंथात तर असं चालेल, तुम्ही तर असं म्हणता, मग हे असं कसं. मामाजी म्हणायचे सिद्धी गई 12 वर्ष, चला पुढे. एकदा असंच एक महत्वाचा विषय झाला, मामाजींनी सांगितलं असं असं ज्ञानी अनेक करू नये. तर आमची चर्चा झाली की बाबा नाही सगळे करतात, मग पंथात ते चालू आहे असं कसं. मामाजींनी परत समजून सांगितलं, परंतु तो विषय काही लक्षातच आला नाही, ते काय सांगतायत, कारण त्यांच्या स्तरापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. कधी कधी शब्द एक सांगत असतात, त्याच्या मागचा जो गर्भित अर्थ आहे ना, तिथपर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. तिथे पोहोचलो आपण की सगळे अर्थ आम्हाला कळू शकतात. तिथे पोहोचलो नाही, मामाजी म्हणाले की चलो सिद्धी गई 12 वर्ष, 12 वर्षांनी कळेल तुम्हाला. आता 12 वर्ष या विषयावर चर्चा नाही, कारण की त्या स्तराला पोहोचायला त्या व्यक्तीला, ऐकणाऱ्याला 12 वर्षाचं तप करावं लागणार, ती परिपक्वता त्याच्यामध्ये येणार आहे. आईस्क्रीम खाऊ नये हे लहान मुलांना कळत नाही, वडिलांना कळतं, आईला कळतं. आता ते आईस्क्रीम का खाऊ नये, त्यासाठी त्या मुलाला वडिलांच्या वयाचं व्हावं लागेल आणि तो मुलगा सुद्धा आपल्या मुलांना आईस्क्रीम खाऊ देणार नाही. म्हणजे त्या पदाला तुम्हाला पोचावं लागतं, तेव्हा तो विषय तुम्हाला कळतो, अन्यथा लक्षात येत नाही. आणि म्हणून गगनाला गवसणी आहे, अनुभव सुद्धा त्याच क्षमतेचे आहेत, म्हणून त्यांना परशुरामाबासांचं बोलणं कळालं. आपल्यासारखं कुणी असतं तर आपल्याला शब्दच ऐकू गेले नसते. ते का नसते गेले, कारण की आपण झोपलो असतो. जर का आपल्या डोक्यावरचा विषय सुरू झाला की आपल्याला जांभई, आळस या सगळ्या गोष्टी यायला लागतात. जांभई, आळस आलं की समजायचं की आपला अनधिकार सुरू झालेला, तो बाहेर येऊन राहिलेला आहे. म्हणजे आम्हाला जर का असं पोथी भीतीमध्ये बसलो आणि आळस आला, जांभई आली, तर आम्हाला एवढं वाईट वाटायचं. म्हणजे आपल्याला आळस येतोय पोथीत बसल्यानंतर, याच्यापेक्षा मोठा अनधिकार कुठला. एरवी इतर आपल्या आवडीच्या गोष्टी करताना आपण लगेच उत्साही असतो आणि पोथीमध्ये, निरूपणामध्ये अभ्यास करताना आपल्याला आळस, जांभई इतक्या गोष्टी येतात. हा सगळा अनधिकार आहे आपला, तो बाहेर येत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी माहिमभट्ट आणि स्वामींच्या चर्चा तुम्ही वाचा लीळाचरित्रातल्या, काही प्रश्न आपल्या डोक्यावरून निघून जातात आणि उत्तर सुद्धा डोक्यावरून निघून जातात. इतकं गहन चर्चा माहिमभट्टांसोबत आहे. का, ह्याचं काय झालं की माहिमभट्ट हे एवढे विद्वान आहेत की त्यांना विश्लेषणाची गरज नाही पडत. एक वाक्य म्हटलं की त्याच्यात त्यांना सगळं कळतं. आणि आपली परिस्थिती अशी आहे की आम्हाला वचन, वचनाचा अर्थ आणि मग त्याच्यात दृष्टांत असं सगळं सांगावं लागतं, मग तो आम्हाला विषय कळतो. माहिमभट्टांचं तसं नाही. त्यांचा आभार एवढा आहे ज्ञानाचा की एका वाक्यात त्यांना सगळं कळून जातं. नुसतं पूर्वी प्रकरण सांगितलं त्यांना समजून घेतं, ते हस्तीचा दृष्टांत सांगितला समजून घेतं, तर विश्लेषण वेगळं काही करावं लागलं नाही. आणि म्हणून अशाच प्रकारची विद्वत्ता नंतरच्या कवीश्वर बास असतील, परशुराम बास असतील, रामेश्वर बास असतील, अनोबास असतील, ही सगळी करमराठीतली विद्वान व्यक्ती आहेत. संस्कृत वगैरे सगळं झालेलं, परंतु त्यांचा दैवराठीचा अधिकार सुद्धा तसाच आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये जी धर्मवार्ता घडते बघा, स्मृतीस्थळ आपण वाचून झालंय बरं का. वृद्धाचार आता संपत आलेला, इथे कुठेच पंचावतार उपहाराचा विधीच आलेला नाहीये, परंतु धर्मवार्ता मात्र आम्हाला पुन्हा पुन्हा याच्यामध्ये ऐकायला मिळते.
तुमच्या आमच्यामध्ये उपारापेक्षा धर्मवार्ता हा जेव्हा विषय होईल तेव्हा तुम्हाला मानवापंथ काय आहे, त्याचं तत्वज्ञान काय आहे, चक्रधर स्वामी काय सांगतात आणि आम्ही केलं काय पाहिजे हे सगळं त्याच्यामध्ये येणार आहे. जोपर्यंत आम्ही ह्याच्यातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत ही गोष्ट आम्हाला कळणार नाही. हे सगळी मंडळी जी आहेत ही सगळी अशीच मंडळी आहेत जे सगळं घरदार सोडून देवासाठी निरालंबी झालेले आहेत. निरालंबी माणूस कुठला उपाय करू शकतो का? निरालंबी माणूस काहीतरी हे करू शकतो का? खर्च करू शकतो का? तो काहीच खर्च करू शकत नाही. तो फक्त आपलं आयुष्य देवासाठी उपयोगी लावू शकतो, धर्मवार्तेसाठी उपयोगी लावू शकतो. आणि ही धर्मवार्ता केल्याशिवाय आम्हाला मानवपंथ, तत्वज्ञान, चक्रधर स्वामी आम्हाला कळणार नाही. अशा प्रकारे त्यांचं बोलणं म्हणजे गगनाला गवसणी असल्यासारखं आहे. इतकं व्यापक स्वरूपामध्ये ते बोलतायत आणि ते ऐकल्यानंतर अनोबासांना तर ते चांगलं वाटलंच. म्हणून थोर तोखले, आणि थोर तोखले म्हणजे त्यांना समाधान वाटलं. धर्मवार्ता ती आहे की त्याच्यातनं आपले जे काही श्रवण करायला मिळालं त्यातनं आपल्याला समाधान लाभलं पाहिजे, शांतता लाभली पाहिजे. आमचे स्वामी जे सांगतात तर निवावे ते काय, तर इथे ते निवनं होतं. निवनं म्हणजे एकदम शांत होतं. तुम्ही जेव्हा एखाद्या उन्हातनं आलात झाडाखाली तिथे तुम्हाला बरं वाटतं, तशाच प्रकारे तुम्ही या दोषरूपी उन्हातनं जेव्हा ज्ञानाच्या सावलीमध्ये येता तेव्हा तुम्हाला तिथे बरं वाटलं पाहिजे. आमच्या भट्टोबासांचं इतकं जळणं होतं, इतके जळत होते ते मनामध्ये, अस्वस्थ होते आयुष्य त्यांचं. आणि नुसतं आमच्या स्वामींचं नाव श्रवण केलं ते पण दादोसांच्या मुखातनं, तरी त्यांना आनंदाची प्राप्ती झाली, शांत झाले एकदम ते. आणि ते एकाएकी म्हणाले की मला पण स्वामींच्या भेटीला यायचं आहे. आईला बहिणीला आश्चर्य वाटलं, ह्या कसं काय म्हणतात बरं हे. आणि तिथे गेल्यानंतर स्वामींचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर अजून बदल झाला, अजून बदल झाला. आता स्वामी इथून तुम्हाला सित्त्यंतर किंका, तुमच्यामध्ये आता इथून बदल होणार. निवले, शांत झाले. नंतर आधीचा प्रकार भट्टोबासांनी नंतर कधीच त्यांच्यामध्ये दिसला नाही आम्हाला. हे काय आहे, त्या ज्ञानाच्या सन्निधानाच्या आचरणाचं जे काही त्यांना लाभ प्राप्त झाला त्याच्यात ते निवले, शांत झाले, ते आम्हाला झालं पाहिजे. तुम्ही जे ज्ञान श्रवण करता त्यात तुमच्यामध्ये काहीतरी प्रक्रिया तुमच्या मनात, अंतःकरणात, वागण्यात, उठण्यात, बसण्यात, बोलण्यात कुठेतरी काहीतरी फरक जाणवला पाहिजे. तुमचे घरचे म्हटले पाहिजेत की हे निरूपण ऐकल्यापासून तुमच्यामध्ये बदल झालाय. स्मरण तुम्ही करायला लागलेले जास्त, तुम्ही तुमचा बदल बघायचा आहे. म्हणजे नुसतीच धर्मवार्ता ऐकून उपयोग नाही. मी मगाशी म्हटलं नाही समजली तरी ऐका तरी उपयोग आहे, आणि समजत असेल तरी ऐका तर उपयोगच उपयोग आहे. परंतु नुसतं तेवढ्यावर सीमित नाही राहायचं, ते तुम्हाला तुमच्या आचरणात पण उतरवता आलं पाहिजे. तर मात्र त्याचा लाभाचे लाभ आहे, म्हणजे महालाभ आहे. कारण त्या आचरणाशिवाय देव भेटणार नाही. आचरे तयाचा धर्म हे सांगितलेलं आहे. ज्ञान आहे त्याचा धर्म नाही. मी निरूपण करतोय म्हणजे मला देव भेटणार नाहीये बरं का. मला जे निरूपण करतोय त्याचं आचरण मला सुद्धा करावं लागेल. नुसतं निरूपणावर भागणार नाही माझं. मला देव पाहिजे असतील तर मला सुद्धा त्या ज्ञानाचं आचरण करावं लागेल, तरच मला पण देव भेटते. हे सर्वांना माहिती आहे. म्हणून अधिकरण तुम्ही बघाल वगैरे यांचं एक वैयक्तिक त्यांचं आचरण सुरू असतं, त्यांचं स्मरण सुरू असतं, सगळे क्रिया त्यांच्या आचरणाच्या सुरू आहेत. म्हणून या ठिकाणी त्या ज्ञानातनं, धर्मवार्तेतनं आम्हाला धर्मवार्ता का घडवून आणायची, त्याचं कारण ते आहे की त्याच्याशिवाय तुम्हाला देव कळणार नाही, आचरण कळणार नाही. आणि म्हणून या धर्मवार्ता साधकांमध्ये सतत होताना स्मृतीस्थळ वृद्धाचारामध्ये आम्हाला दिसून येतं. आजच्या सत्रामध्ये देखील आपण परशुराम बासांनी केलेली जी धर्मवार्ता आहे आणि अनुभवास तोखलेले आहेत. तोखले म्हणजे समाधानाते पावले. खूप बरं वाटलं. एकदा असं झालं की एका ठिकाणी निरूपणाला गेलो आणि तिथे कुठली लीळा घ्यायची काय असं चालताना ससिक रक्षणाची लीळा मी घेतली. आणि त्या दिवशी इतकं वातावरण तयार झालं की लीळा मी एक वेगळ्याच मोडला नेऊन सांगितली. म्हणजे सांगता 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 देवाने असं काही गोष्टी स्फुरवत गेले की ती लीळा सांगून झाल्यानंतर
मग मी म्हटलं अजून काय घ्यायचं? ते बोलले बाबा आता काही वेळ काहीच बोलू नका. ती लीळा आम्हाला एवढी समाधान मिळालं त्याच्यामुळे की आता काहीच घेऊ नका, त्या लीळेच्याच आनंदात आम्हाला राहू द्या. आणि त्या दिवशी त्या लीळेचा आनंद मला सांगताना आलेला, त्यांना ऐकताना सुद्धा तो आनंद आला. आणि तशा प्रकारे तीच लीळा मला परत सांगताना आली बरं का. मी ते शब्द वगैरे ते जमवले सगळे काय, परंतु तो जो भाव त्या दिवशी होता मला सांगण्याचा, तो नंतर मग त्या लीळेविषयी तसा तो भाव नाही जमला. मला आजही ती लीळा सांगताना असं होतं की तशी लीळा सांगितल्या नाही गेली ती. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला सुद्धा सांगताना समाधान वाटलं पाहिजे आणि समोरच्यांना पण ऐकताना ते समाधान प्राप्त झालं पाहिजे, तर ती धर्मवार्ता यशस्वी झाली असं त्यामधनं आपल्याला दिसतं. आजच्या सत्रामध्ये आपण 18 क्रमांकाचा वृद्धाचार जो आहे तो श्रवण आणि चिंतन केलेला आहे. दंडवत